चैत्र यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 4 खांबी, 16 खांबी, श्री संत नामदेव पायरी इत्यादी ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। चैत्र यात्रा कामदा एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा रविवारी पहाटे 4 वाजता अनुक्रमे मंदिर समिती सदस्य हरिभक्तपरायण प्रकाश जवंजाळ आणि संभाजी शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक भक्तिभावानं पार पडली। यावेळी मंदिर समिती सदस्या शकुंतला नडगिरे, सल्लागार परिषद सदस्य सुनील रुकारी, प्रभारी व्यवस्थापक संदेश भोसले, लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख संजय कोकिळ, सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी तसंच पांडुरंग दशपुत्रे आदी उपस्थित होते। चैत्र यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 4 खांबी, 16 खांबी, श्री संत नामदेव पायरी आदी ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। सजावटीसाठी सनफ्लॉवरची 11,000 फुले, कामिनीचे 600 बंडल, जिप्सोचे 300 बंडल, एथेरियमच्या 200 कांड्या, पिवळा झेंडू 100 किलो, केशरी झेंडू 100 किलो, पांढरी शेवंती 100 किलो तसंच अष्टर 50 किलो अशा विविध फुलांचा वापर करण्यात आला। ही सजावट सुमारे 20 कारागिरांच्या मदतीनं साकारण्यात आली आहे। या फुलांची सजावट पुणे येथील शकुंतला फ्लॉवर मर्चंटचे प्रोप्रायटर राजेंद्र पंढरीनाथ नाईक यांनी सेवाभावी भावनेतून विनामूल्य केली असल्याची माहिती प्रभारी व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिली।